नमस्कार मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून RBI इन्कम टॅक्सचे काही नवीन नियम लागू झाले आहेत आणि खरं सांगायचं तर हे नियम जर तुम्हाला समजले नाहीत तर तुम्ही नकळत एक्स्ट्रा चार्जेस भराल आणि कधी इन्कम टॅक्सच्या नोटीसमध्येही अडकू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिलं, UPI प्लस ATM विड्रॉलवर नवीन रूल. आधी काय होत होतं, UPI वापरून ATM मधून कॅश काढलं तर ती फ्री समजलं जायचं. पण आता काय झालंय, UPI ने काढलेली कॅश सुद्धा तुमच्या मंथली फ्री लिमिटमध्ये काउंट होणार आहे. उदाहरणार्थ तुमच्या बँकने 5 फ्री विड्रॉल दिले आहे तर तुम्ही कार्ड वापरा किंवा UPI दोन्ही मिळून फक्त 5च विड्रॉल फ्री असतील. यानंतर प्रत्येक विड्रॉलवर 23 रुपये प्लस GST चार्जेस लागतील. यामुळे सिंपल टिप आहे, वारंवार कॅश काढत असाल तर लिमिट लक्षात ठेवा, नाहीतर छोट्या अमाऊंटवरही एक्स्ट्रा चार्जेस बसतील. 2. कॅश ट्रान्झॅक्शनवर इन्कम टॅक्सची नजर. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे जर तुमची टोटल कॅश ट्रान्झॅक्शन डिपॉझिट प्लस विड्रॉल वर्षाला 10 लाखपेक्षा जास्त असेल तर ही माहिती डायरेक्ट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे जाते. त्यामुळे कॅश अवॉइड करा. UPI बँक ट्रान्सफर वापरा, फुल सेफ आहे. झिरो बॅलन्स अकाउंटचे फायदे. जर तुमच्याकडे झिरो बॅलन्स अकाउंट असेल तर आता त्यात भारी फायदे झाले आहेत. एक तर तुम्हाला अनलिमिटेड कॅश डिपॉझिट, दर महिन्याला 4 फ्री ATM विड्रॉल्स, UPI NEFT IMPS पूर्ण फ्री डेबिट कार्ड प्लस चेकबुक आणि सर्वात हेवी गोष्ट म्हणजे कोणतेही मिनिमम बॅलन्स नाही. 4. डिजिटल फ्रॉडवर कम्पेन्शन. आजकाल फ्रॉड खूप वाढले आहेत, पण आता रूल काय सांगतो, 500 रुपयेपर्यंतच्या फ्रॉडमध्ये तुम्हाला 25,000 रुपयेपर्यंतचे कम्पेन्शन्स मिळू शकतात. पण कंडिशन आहे, 5 दिवसाच्या आत कंप्लेंट करावी लागते. हेल्पलाईन नंबर आहे 1930. टिप यासाठी OTP शेअर करू नका, अननोन लिंकवर क्लिक करू नका आणि फ्रॉड झाला तर लगेच ॲक्शन घ्या. 5. तर लोन रिकव्हरी एजंट रूल्स. आता रिकव्हरी एजंट्स मनमानी करू शकत नाहीत. फक्त संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कॉल करू शकतात. हॅरॅसमेंट, फॅमिलीला कॉल, पब्लिक इन्सल्ट पूर्ण बंद. जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर तुम्ही डायरेक्ट RBI किंवा बँकला कंप्लेंट करू शकता. 6. डिजिटल फुटप्रिंट. इन्कम टॅक्स नोटीस. आता इन्कम टॅक्स फक्त बँक पाहत नाही, तुमचा सोशल मीडियासुद्धा पाहतात. जर तुम्ही ऑनलाईन दाखवत असाल लक्झरी ट्रॅव्हल, मोठी कार, एक्सपेन्सिव्ह लाईफस्टाईल आणि तुमचं इन्कम कमी दाखवत असाल तर नोटीस येऊ शकते.